नमस्कार मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 एमपीएससी ग्रुप सी 2026 याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ओके. बघा तर मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय एक लक्षात घ्या, की 2 दिवसापूर्वी एमपीएससीने एक शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. त्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी काय 1539 या ठिकाणी तलाठीच्या जागा दाखवलेल्या आहेत. ओके. बघा, या ठिकाणी किती 1539 जागा दाखवलेल्या आहेत. परंतु त्यांची सविस्तर जाहिरात म्हणजे डिटेल ॲड आणखी आलेली नाही. ओके. हा थोडासा गोंधळ आहे. आणि म्हणजे त्यानंतर समांतर आरक्षणानुसार जागा किती आहेत, जागा आहेत की नाहीत, तुमच्या प्रवर्गाला आहेत की नाहीत, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे खुलासा नंतर थोड्या दिवसाने होऊनच जाईल. 1-2 दिवसामध्ये त्यांच्या शंका सगळ्या दूर केल्या जातील. बघा, त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आणखी कोणाला फॉर्म भरता येत नाहीये. या सर्व काही गोष्टी असल्या तरी एक लक्षात घ्या मित्रांनो, की 25 ऑक्टोबरला तुमची एक्झाम होणार आहे. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट काय, की यावेळेस तलाठी भरती ही परीक्षा जी आहे, ती सरळ सेवा नसून ही एमपीएससीकडे दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा क्रॅक कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये अभ्यासक्रम कसा आहे, त्यानंतर संदर्भ पुस्तके कोणती वापरायची हे मी सांगणार आहे. सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोणीही स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ओके. बघा, या ठिकाणी त्यांनी सिलेबस दिलेला आहे. जो ग्रुप सीचा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात मित्रांनो बघा. याच्यामध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी असे विषय असतात. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, जे विद्यार्थी सरळ सेवा करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना देतोय, की याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजेच काय, की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण काय केले जातात, एकूण गुणामधून वजा केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲक्युरसी 100% पाहिजे. ठीक आहे. चला बघूया आता हा झाला त्यांचा सिलेबस. परंतु कोणत्या विषयाला किती वेटेज आहे ते बघू आपण. कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारले जातात. बघा, या ठिकाणी तलाठी भरती याच्यामध्ये एक्झॅक्ट काय आहे ते बघा, की संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामध्ये आहे प्रश्न संख्या 100, एकूण गुण असतात 200, दर्जा असतो पदवीचा. ओके. या ठिकाणी आणि माध्यम आहे इंग्रजी व मराठी. परीक्षेचा कालावधी आहे 1 तास. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात. ओके. मग आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घेण्यासारखा विषय असा आहे, की या ठिकाणी इतिहासाचे तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. भूगोलाचे 10 विचारले जातात. अर्थव्यवस्था 15 असतात. चालू घडामोडी 15 आहेत. राज्यशास्त्र 15, सामान्य विज्ञान 15, अंकगणित 10, बुद्धिमापन चाचणी 10 असे दोन्ही मिळून 20. म्हणजे असं एकूण 100 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. ओके. हे झालं काय विषयनिहाय प्रश्नांचं विवरण आपण बघितलेलं आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला कोणती पुस्तके अभ्यासावा लागणार आहेत, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता एमपीएससीने ते एक शुद्धीपत्रक काढून मोकळे झालेत, परंतु त्याच्यामध्ये ना ती जाहिरात डिटेलमध्ये दिलेली आहे, ना समांतर आरक्षणानुसार जागा किती आहेत, काय आहेत, कोणत्या कास्टला आहेत, ते देखील डिटेल जाहिरात नाहीये. आणि महत्त्वाची गोष्ट काही विद्यार्थ्यांना सध्या फॉर्म भरता येत नाहीयेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. ते 2 दिवसामध्ये ते सॉल्व्ह करतो असं म्हटलेत. बघू आपण काय होतं ते. ठीक आहे. चला बघूया पुढे. आता या विषयांची तयारी करत असताना मित्रांनो तुमच्याकडे आहेत फक्त एकूण आता 3 महिने. एवढा आपण साधारण कालावधी लक्षात ठेवू. 3 महिन्यामध्ये तुम्हाला एवढ्या विषयाची परिपूर्ण अशी तयारी करायची आहे. ओके. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा. ओके. आता पूर्व परीक्षेचा मी सिलेबस तुमच्या समोर मांडलेला आहे. ओके. लक्षात घ्या. आता या ठिकाणी आता यासाठी कोणकोणती पुस्तके वापरावी लागतील आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या माझ्या म्हणजे स्वतःच्या अनुभवानुसार सांगतो, की तुम्हाला सुरुवातीला म्हणजे फर्स्ट जे विद्यार्थी सरळ सेवेवरून एमपीएससीकडे मूव्ह झालेले आहेत. फर्स्ट टाईमच तलाठी भरती देणार आहेत. म्हणजे गट क ची परीक्षा देणार ते एमपीएससी मार्फत. त्यांच्यासाठी सोपा रामबाण एकदम उपाय सांगतो. तुम्हाला काय करावं लागेल विज्ञान या विषयासाठी विज्ञानाला आपल्याला 15 गुण आहेत. लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 6वी ते 10वी शालेय पाठ्यपुस्तकं वापरा. काय करायचंय? शालेय पाठ्यपुस्तके वापरायची. 6वी ते 10वी विज्ञानाची पुस्तकं तुम्ही उपलब्ध करा. कोणत्याही प्रकाशनावर कुणावरही विश्वास ठेवू नका. याचं कारण म्हणजे असं,
की एमपीएससी कडे एखादा प्रश्न जर चुकीचा आला किंवा एखादी सनावळी इतिहासामध्ये कोणत्या याच्यामध्ये जर चुकली तर संदर्भ ग्रंथ म्हणून पाठ्यपुस्तकांचा वापर केला जातो, ना की इतर प्रकाशनाचा. ते सर माझे फार आवडते आहेत, युट्यूबवर चांगलं शिकवतात आणि त्यांचं प्रकाशन आहे, मी घेतलं आणि त्याच्यामध्ये असं दिलंय, ते मान्य होणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला काय अभ्यासायचंय? पाठ्यपुस्तकं. विज्ञानासाठी 6वी ते 10वी हे वापरा. त्यानंतर भूगोलासाठी पण 6वी ते 10वीच हेच वापरायचे आणि महत्त्वाची गोष्ट इतिहासावरती आपल्याला म्हणजे गुण आहे समजा म्हणजे एक 10 प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातात. या गुणाकडे लक्ष देऊ नका. थोडंफार काही मिस्टेक झाली असेल हरकत नाही. थोडंसं प्रिंट मिस्टेक झाला असेल. इतिहासाचे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला करायचे काय? 8वीचा इतिहास. 8वीचा इतिहास झाला आणि 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक बाजारातून विकत घ्या. ही 2 पुस्तकं रेफर करा. याच्यामधल्या सनावळ्या तोंडपाठ ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट शालेय पाठ्यपुस्तकांवरती भर द्या. हा तुमचा म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स काय आहे, की पहिला टप्पा तुमचा म्हणजे काय तर तुम्हाला स्टेट बोर्ड या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. अर्थशास्त्रासाठी 11वी हे पुस्तक वापरा. आणि आता प्रश्न राहतो चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी याचं देखील सोल्युशन मी आणलेलं आहे. परंतु सुरुवातीला तुम्हाला करायचे काय हे लक्षात घ्या. काय? विज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र हे 4 विषय तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकातून कंप्लीट करायचे आहेत. स्वतः नोट्स काढा. आणि महत्त्वाची गोष्ट काय की रेफरन्स बुक म्हणून शालेय पाठ्यपुस्तके वापरले जातात. कोणत्याही प्रकाशनाचे पुस्तके ग्राह्य धरले जात नाहीत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे? परत परत सांगतोय. फर्स्ट तुम्हाला करायचे काय 3 महिन्यामध्ये सुरुवातीला स्टेट बोर्ड सगळे अभ्यासून काढायचे, सगळ्या नोट्स काढायच्यात, सनावळ्या तोंडपाठ करायच्यात. पुढे बघा. आता याच्यामध्ये काही प्रमाणित संदर्भ पुस्तकं आहेत. म्हणजे प्रमाणित म्हणजे कसं? शालेय पाठ्यपुस्तकानंतर जर कोणाला दर्जा दिला जातो, तर या लेखकांच्या पुस्तकांना दिला जातो बा. ठीक आहे. आता भूगोलासाठी शालेय पाठ्यपुस्तके कंप्लीट झाल्यानंतरच याला हात लावायचा आहे, त्याच्या अगोदर नाही. बाजारामध्ये तुम्हाला ए.बी. सौदी सर आहेत, त्यांचा महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासा. त्याच्यामधले प्रश्न विचारले जातात आणि त्यातले आकडे बरोबर आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे. इतिहासासाठी तुम्ही रंजन कोळंबे सर किंवा समाधान महाराज सर यांच्यापैकी कोणाही एक वापरा, काही प्रॉब्लेम नाही. 8वी आणि 11वीचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून केल्यानंतर तुम्हाला एक थोडीशी रिव्हिजन किंवा थोडंसं डीपमध्ये माहिती होण्यासाठी रंजन कोळंबे सर आणि समाधान महाजन सर या दोन्हीपैकी जे पुस्तक उपलब्ध होईल ते तुम्ही वापरा. आणि या ठिकाणी मी कोणत्याही पब्लिकेशनचं प्रकाशन करत नाहीये, मला त्याशी काही देणं घेणं नाहीये. पण हे पुस्तकं मार्केटमध्ये बरे वाटले म्हणून सांगतोय. बघा या ठिकाणी राज्यघटनेसाठी कोळंबे सरांचं बेटर आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे यूज करा. त्याच्यानंतर विज्ञानासाठी मित्रांनो लक्षात घ्या 6वी ते 10वी हे विज्ञानाचे पुस्तकं अभ्यासायचे ते कंप्लीट झाल्यानंतर सॉरी या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे बघा. हां. भस्के सरांचं तुम्हाला काय करायचंय स्टेट बोर्ड प्लस भस्के सर यांचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. ते वापरा. छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे बघूया. आणि आता महत्त्वाची गोष्ट काय की आता ही सामान्य ज्ञान हे याच्यासाठी काय करावं सर आम्ही? ओके. तर त्यासाठी पण आपण सोल्युशन आणलेलं आहे. बघा. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो काय, की व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये. तुम्हाला शॉर्टमध्ये समजावं म्हणून सांगतोय. आता अर्थशास्त्रासाठी समजा तुम्ही 11वीचं अर्थशास्त्र अभ्यासल्यानंतर तुम्ही काय करा, कोळंबे सर किंवा देसले सर यांचे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. दोन्हीपैकी एकच घ्या किंवा ऑर मध्ये दिलंय मी तुम्हाला. पण मला वाटतं की अर्थशास्त्रासाठी देसले सर बेटर. माझा पर्सनल एक्सपिरियन्स देसले सरचे म्हणजे पुस्तक बऱ्यापैकी आहे. हे यूज करा. मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल. दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे ते. ओके. चला बघूया पुढे. चालू घडामोडीसाठी आपल्याला काय करायचं? चालू घडामोडीसाठी तुम्ही पृथ्वी परिक्रमा हे वापरा किंवा मग सिम्प्लिफाईडचं तुम्हाला इयरबुक मिळतं. सिम्प्लिफाईडचं इयरबुक हे बेटर आहे. हे पृथ्वी तर वापराच. हे एका महिन्याला पब्लिश होतं. त्यानंतर हे सिम्प्लिफाईडचं जे आहे हे इयरबुक असतं. ते यूज करा. हे तुम्हाला सोप्या पद्धतीने म्हणजे वाचता येईल आणि अडचणी नाही. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, मी परत परत एकच सांगतोय काय की पाठ्यपुस्तकांवरती भर द्या. पाठ्यपुस्तके हेच तुमची काय करणार आहेत? मदत करणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट कोणाला काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर खाली कमेंट करा. कोणता विषय समजला नसेल ते सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट आपण यापुढे
तलाठी भरतीची सिरीज चालू करत आहोत. लवकरच आज किंवा उद्या तुम्हाला आपल्या इतिहासाचे म्हणजे जे काही PYQ आहेत, आतापर्यंत इतिहासाचे जेवढे काही समजा ग्रुप सीच्या एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये जे काही 10-10 प्रश्न असतील, तर असं आपण सीरीजनुसार एका-एका विषयाचे प्रश्न आपण काय अभ्यासणार आहोत. त्यामुळे चॅनलशी सर्वांनी कनेक्ट राहायचं आहे. ठीक आहे. चला थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.